तर टीचर्स वगैरे किंवा अजून कोणी तर बघूयात. मॅम धाराशिवला कधी येणार आहेत? 9 तारखेला. ओके मॅम. टीचर कुठे येणाऱ्या 9 तारखेला का? हो हो, येणाऱ्या 9 तारखेला 7 दिवसांनी बरोबर. जानेवारी 9. ओके मॅम. ठीक आहे. चला आता आपण ना क्लास चालू करूयात. ध्वनी लास्ट टाइम आपण बघितलेलं की ध्वनी कसा निर्माण होतो आणि तो कसा प्रसारित होतोय, बरोबर आहे. एका जागेवरून तो दुसऱ्या कसा जातो ते आपण बघितलेलं होतं. आज ना आपण कुठली पण वेव असेल, वेव म्हणजे कुठली पण जर तरंग असेल, तसं खूप प्रकारच्या वेव्ज असतात बघा. पाण्यावरती जी लाट, पाण्याची जी लाट असते ती, जी पाण्याची जी आहे तरंग, परत आपण एक स्प्रिंग खेचली, ताणून धरली आणि तिला असं मधून प्लग केलं, मग ती खालीवर खालीवर ऑसिलेट करते, ती पण एक कंपित होते, ती पण एक तरंग आहे. असे खूप सारे प्रकार असतात वेगवेगळ्या तरंगांचे. तर ते आधी प्रकार आपण जाणून घेऊया, कारण ह्यापैकीच एक साऊंड पण ही एक तरंग आहे, ध्वनी पण एक तरंग आहे, बरोबर आहे. तर मी तुम्हाला त्याच्यासाठी एक व्हिडिओ दाखवते, अजून छान समजेल तुम्हाला. मॅम मी याला एक्सप्लेन करेल जे समजलं नाही ते, ठीक आहे. ओके मॅम. ओके मैम। तो इस वीडियो में हम देखने वाले हैं वेव्स को, टाइप्स ऑफ वेव्स को, और लास्ट में हम समझेंगे ट्रांसवर्स वेव और लॉन्जिट्यूडिनल वेव क्या होती हैं। तो इस वीडियो को लास्ट तक जरूर देखिएगा। तो सबसे पहले देख लेते हैं वेव्स क्या होती हैं। तो वेव्स क्या करती है, एक जगह से दूसरी जगह पर एनर्जी ट्रांसफर करती है विदाउट ट्रांसफर ऑफ मैटर। मतलब वो किसी मास को ट्रांसफर नहीं करती, किसी वस्तु को ट्रांसफर नहीं करती एक जगह से दूसरी जगह पर, सिर्फ एनर्जी को ट्रांसफर करते हैं। तो इसका एक एग्जांपल देख लेते हैं। आपने कहीं पर एक धागा बांधा है और उसे थोड़ा सा ऊपर नीचे हिलाया, तो आपको क्या दिखता है, उसमें वेव टाइप बनता हुआ दिखता है और वो उस आखिरी कोने तक जाता है। तो वहाँ पे होता क्या है, जो सबसे पहले आपने जब उस धागे को थोड़ा सा ऊपर नीचे हिलाया, तो उसका जो सबसे पहला पार्ट था वो ऊपर गया थोड़ा, फिर नीचे आया, फिर उससे आगे वाला पार्ट ऊपर गया, फिर नीचे आया। ऐसे वेव ने एनर्जी को ट्रांसफर किया इस आखिरी पॉइंट तक। तो देखते हैं टाइप्स ऑफ वेव्स को। तो इनमें सबसे पहले आती है इलेक्ट्रोमैग्नेटिक और दूसरी आती है मैकेनिकल। तो इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव क्या होती है, तो इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव ऐसी होती है जिसे मीडियम की आवश्यकता नहीं है ट्रैवल करने के लिए या इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे मुलांनो विद्युत चुंबकीय, जसं की प्रकाश, आपल्याकडे सूर्याचा जो प्रकाश येतोय तो ह्याच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्म मध्ये येतोय. सूर्याची जी एनर्जी आहे, सूर्यापासून येणारी जी एनर्जी आहे, जी ऊर्जा आहे, ती ह्याच तरंगांच्या रूपात येते, ज्याला कुठल्या पण माध्यमाची गरज नाहीये प्रोपोगेट करने के लिए। जबकि मैकेनिकल वेव को ट्रैवल करने के लिए, प्रोपोगेट करने के लिए किसी मीडियम की आवश्यकता होती है। तो हम कह सकते हैं सॉलिड, लिक्विड और गैसेस, ये 3 मीडियम है, ये मीडियम्स मैकेनिकल वेव्स को लगते हैं। जबकि इलेक्ट्रोमैग्नेटिक वैक्यूम में भी ट्रैवल कर सकती है, मैकेनिकल वेव वैक्यूम में ट्रैवल नहीं कर सकते। तो इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव का एग्जांपल, वॅक्यूम म्हणजे निर्वात. निर्वात म्हणजे माहिती ना, जिथे वायू काहीच आणि वायू निर्वात पोकळी. हा, निर्वात म्हणजे खूप पोकळ जागा, जिथे काहीच प्रेझेंट नाहीये, त्याच्यामधून पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ट्रान्सफर करू शकते. मेकॅनिकल वेव्ह ट्रान्सफर करू शकत नाही. मेकॅनिकल
स्थायू, द्रव ma'am. किंवा वायू ह्यापैकी कुठलं ना कुठलं माध्यम त्याला आवश्यक आहे. है लाइट, तो लाइट एनर्जी वैक्यूम में भी ट्रेवल कर सकती है। और मैकेनिकल के एग्जाम्पल है ट्रांसवर्स और लॉन्जिट्यूडनल वेव्स। तो अब इन दोनों को हम समझने वाले हैं। तो सबसे पहले देख लेते हैं ट्रांसवर्स वेव। तो ट्रांसवर्स का मीनिंग क्या रहता है, किसी भी चीज के 90 डिग्री पर होना यानी ट्रांसवर्स होना। तो इसे पढ़ लेते हैं। A wave in which particles of a medium vibrate in a direction perpendicular to direction of wave। तो ये कहना क्या चाहता है, इसे हम पहले एग्जांपल से समझते हैं। तो हमने पहले एग्जांपल में देखा वेव कहाँ पे जा रही है, वेव लेफ्ट टू राइट जा रही है, जबकि जो धागा है वो ऊपर जा रहा है फिर अपने पोजीशन पे आ रहा है। तो वो वेव एनर्जी जिस डायरेक्शन में जा रही है उसके 90 डिग्री पर मूव हो रहा है फिर अपनी जगह पे आ रहा है, फिर उसका अगला वाला पार्ट 90 डिग्री में मूव होता है फिर अपनी जगह पे आ जाता है। तो इसे हम कहते हैं ट्रांसवर्स वेव। इसका दूसरा एग्जाम्पल देख लेते हैं। तो अगर आपने कभी शांत पानी में पत्थर डाला है तो आपको दिख रहा होगा कि वहां पे कुछ वेव्स बनती हैं। तो वो वेव्स कुछ इस तरह से एनर्जी को ट्रांसफर करती है, बाहर की तरफ तरंग बनने लगते हैं, लेकिन जो पानी रहता है वो वहीं पे रहता है। पानी अपनी जगह से थोड़ा ऊपर उठता है, फिर उसके अगले वाला पानी थोड़ा सा ऊपर उठता है, फिर अपनी जगह पे आ जाता है। ऐसे एनर्जी ट्रांसफर होती रहती है। तो इसे समझने के लिए अगर आप उस पानी के ऊपर कोई पत्ता डाल दो तो उसे आप देख सकते हो कि वो वहीं पे रहता है, लेकिन एनर्जी आगे आगे ट्रांसफर होती रहती है। तो अब देख लेते हैं लॉन्जिट्यूडनल वेव को। तो लॉन्जिट्यूड हा, कोणीतरी आवाज दिला मधून. येस मॅम, ती कोणती एनर्जी होती? ह्याला म्हणतात ट्रान्सवर्स. ट्रान्सवर्स एखादी वस्तू दुसऱ्या वस्तूला ट्रान्सवर्स आहे म्हणजे 90 अंश. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं, जसं आता पाण्यामध्ये जी तरंग उठली आहे, समुद्राच्या काठी पण जर तुम्ही गेला असेल तर बघा समुद्राची लहर आपल्याकडे येते, पण समुद्राच्या त्या लहरीमध्ये जर वस्तू टाकली ना ती वस्तू तिथल्या तिथेच वर खाली करते. याचा अर्थ काय? हा, तर ह्याचा अर्थ काय, ती तरंग आडवी चालली आहे पण वस्तू वर खाली उभी चालली आहे, उभ्या डायरेक्शन मध्ये वर खाली करते. म्हणजे तरंगच्या दिशा आणि वस्तूच्या वर खाली करण्याची दिशा याच्यामध्ये जर बघितलं तर आपण किती 90 अंशाचा कोण असतो. अशा प्रकारच्या तरंगीला ट्रान्सवर्स वेव्ह म्हणतात. हा, कोण काय बोलतोय? मी म्हणत होती की जी समुद्रात आपण पान ठेवलेले आणि दगड टाकल्याने ती जी एनर्जी ती मागे ओढली, पण त्याच्यासोबत ती जी वेव्ह सोबत ती जी वस्तू टाकलेली आपण ती मागे जाते की वर खाली करते बेटा, ती त्या एनर्जीने मागेही जाते ना. हा, बट ऍक्च्युअली ना त्याच्यासाठी खूप सारे रिझन आहेत, पण ऍक्च्युअल मध्ये ती वर खालीच करत असते. ओके, चला पुढचं बघूयात. लॉन्जिट्यूडनल वेव क्या करती है, जिस डायरेक्शन में एनर्जी पास हो रही है उसी डायरेक्शन में पार्टिकल्स वाइब्रेट करते हैं या थोड़ा आगे पीछे होते हैं, इसे हम कहते हैं लॉन्जिट्यूडनल वेव। तो इसे समझ लेते हैं। तो आप इमेजिन कीजिए कि आप किसी लाइन में खड़े हो, आप सबसे पहले उस लाइन में खड़े हो, तो आपका दोस्त पीछे से आ गया और वो सबसे पीछे है लाइन में, तो उसको ये पसंद नहीं आया, तो उसने क्या किया, अपने आगे वाले बंदे को जोर से धक्का दे दिया। तो उससे हो क्या गया, जो आगे वाला बंदा था वो आगे जाके उसने धक्का दिया, तो ऐसे ही धक्का लगते लगते वो धक्का आपको लग गया। क्या आपके दोस्त ने आपको डायरेक्टली जाके पुश किया क्या? नहीं, लेकिन उसने आप तक वो धक्का पहुंचा दिया। तो इसे हम क्या कहेंगे, इसे हम लॉन्जिट्यूडनल वेव कहेंगे। जिस डायरेक्शन में एनर्जी फ्लो कर रही है उसी डायरेक्शन में जो इंसान थे उन्होंने मूव किया, हम कह सकते हैं पार्टिकल उसी डायरेक्शन में मूव कर रहा है, तो इसे हम लॉन्जिट्यूडनल वेव कहेंगे। तो इसका दूसरा एग्जाम्पल साउंड वेव है। तो साउंड वेव में जो पार्टिकल्स रहते हैं हवा में गैसेस के, वो आगे पीछे मूव करते हैं, इसी की वजह से हमें आवाज सुनाई देती है। तो अब दोनों वेव्स को एक साथ समझ लेते हैं स्लिंकी की मदद से। तो स्लिंकी बहुत सारे स्प्रिंग का एक समूह रहता है। तो स्लिंकी को अगर हम थोड़ा सा आगे पीछे हिलाए तो हमें लॉन्जिट्यूडनल वेव मिलेगी। मुलांनो, स्लिंकी काय आहे माहितीये का? मोठी स्प्रिंग, लोखंडाची किंवा तांब्याची खूप मोठ्या आकाराची स्प्रिंग, त्याला स्लिंकी म्हणतात. आता हे काय दाखवतात ते म्हणजे बाइक मध्ये असते, उससे एनर्जी लॉन्जिट्यूडनल वेव की तरह पास करती है। अगर हम उसे पकड़ के ऊपर नीचे हिलाए तो हमें ट्रांसवर्स वेव मिलेगी। दोस्तों, ये था छोटा सा वीडियो वेव्स के ऊपर। अगर आपको वीडियो पसंद आए तो वीडियो को लाइक कीजिए।
ठीक आहे. आता मी तुम्हाला ना अजून एका व्हिडिओचा एक पोर्शन दाखवते हे समजवण्यासाठी. लॉन्जिट्युडिनल वेव्ह मागे म्हणजे लॉन्जिट्युडिनल वेव्ह जात असताना जे वस्तू माध्यमाचे जे पार्टिकल्स आहेत, जे कण आहेत त्या माध्यमाचे, ते कसे मागे पुढे, वेव्ह पण त्याच दिशेने चालले आणि त्याच दिशेने मागे पुढे काय ते पार्टिकल्स जे आहेत ते माध्यमाचे ऑसिलेट करतात. ठीक, एक सेकंड मला दाखवते. एक म्यूट करा रे, माझाच आवाज मला डबल डबल ऐकायला येतोय. हॅलो मॅम. हा बेटा बोल. हॅलो मॅम, मला सांगायचं होतं, तुम्ही ते वेव्ह बद्दल सांगितलं ना. धनंजय काय कळत नाहीये, तुझा आवाज नाही येते नीट. हॅलो मॅम. हा बोल बोल. ते तुम्ही सांगितलं ना वेव्ह म्हणजे वेव्ह कसं असतं, म्हणजे गाडीला पण शॉपक असतं ना वेव्ह सारखं. गाडीला आपण काय शॉक ऍब्झॉर्बर. हा 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 बरोबर. एक मुलांनो, ठीक आहे. हा पार्ट आपण लास्ट टाइम पण बघितलेला, पण मला माहिती आहे तुम्ही विसरून गेला असाल आतापर्यंत. मी परत एकदा दाखवते. मॅम 8वीला पण Propagation of sound. For sound to be generated and heard, it must have three things. They are a source, a medium through which to pass, and a receiver. Let us assume the source is the speaker's voice. The medium through which it is transmitted is air, and the receiver is the listener's ear. When a sound is generated by the speaker's speech, or when an object vibrates, it sets the... हे बघा, हे दिसते तुम्हाला, हे निळे निळे काय आहेत, हवेचे कण आहेत. हा, आता तुम्ही बघताय की बघा उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे स्पीकरची ऊर्जा जाते, ध्वनी ऊर्जा, आणि त्याच दिशेला बघा हे हवेचे कण राईट लेफ्ट हलतात. नीट बघा. The particle of the medium around it vibrating. Yes. The particles do not travel. तर अशी वाली जी वेव्ह असते तिला ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणतात. काय म्हणतात? सॉरी लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजे दिशा, आणि तरंग जाताना माध्यमाचे जे कण हलतात त्यांच्या हलण्याची दिशा दोन्ही सेम असतात, समांतर असतात. अशा प्रकारच्या वेव्हला लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणतात. म्हणून ध्वनी ऊर्जा ही लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे. ठीक आहे. All the way from the vibrating object to the ear. A particle of the medium in contact with the vibrating object is first displaced from its equilibrium position. It then exerts a force on the adjacent particle, which gets displaced from its position. लास्ट टाइम मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं ते पासिंग द पार्सल गेम सारखं कसं इथे ऊर्जा तेच ह्यांनी सगळं हे इंग्लिश मध्ये सांगितलं. Of rest. This but the disturbance is carried forward. So, sound waves are characterized by the motion of particles in the medium and are called mechanical waves. Can you tell the most... आता जे तुम्ही बघितलं ते कशाचं एक्झाम्पल होतं? ते खालीवर केअर करतात ते
ती आहे ट्रान्सवर्सल. Current wave. Transversal. Common medium of sound, air, is the most common medium through which sound travels. When a vibrating object moves forward, it pushes and compresses the air in front of it, creating a region of high pressure. This region is called a compression. And when the vibrating object moves backwards, it creates a region of low pressure called rarefaction. The compressions are region of ठीक आहे, थांबा. आता मी आधी एक्सप्लेन करते तुम्हाला आणि ह्याच्यानंतर ना पुढचा टॉपिक जो एक्सप्लेन करणार आहे तुमच्या पुस्तकामध्ये तो डिटेलमध्ये कदाचित नसेल, पण तो व्यवस्थित तुम्ही समजून घ्या कारण तो महत्वाचा टॉपिक आहे. थांबा, मी दुसरी स्क्रीन शेअर करते. काय सगळ्यांनी न्यू इयर छान सेलिब्रेट केलं का? मॅम 27 आमचं विज्ञान प्रदर्शन होतं. रोशनी, तू खूप दिवसातून दिसतेस बेटा, असं का? नो मॅम, माझी जरा तब्येती डाऊन होती, घरात लग्न होतं. अच्छा, ठीक आहे. चला आता नीट बघा मी काय सांगते ते. पहिलं आपण काय बघितलं, समजा आता इथे जो असा सोर्स आहे, स्पीकर आहे, राईट, इथे त्याचे हवेचे कण आहेत. तर स्पीकर मधून जो असा हा साऊंड निघतोय, ध्वनी निघतोय, त्याची जाण्याची दिशा ही आहे, करेक्ट आहे? म्हणजे एक्स ऍक्सिसच्या दिशेने जातोय, तो आडव्या दिशेने जातोय, आणि हे जे कण आहेत त्यांची पण दिशा जर तुम्ही बघितली राईट लेफ्ट, म्हणजे एक्स ऍक्सिसच्याच दिशेने आहे, म्हणजे दोघांची दिशा सेम आहे. अशा प्रकारच्या वेव्हला आपण काय म्हणतो? लॉन्जिट्युडिनल वेव्ह. आणि आता जसं की आता स्प्रिंग आहे, आधी काय केलं, समजा तुम्ही असा धागा जो आहे तो खेचला, किंवा नॉर्मली स्प्रिंग खेचली, स्प्रिंग ताणून धरली, समजा धागा खेचला, किंवा रबर बँडला असं तुम्ही खेचला, आधी खेचला तो दोन बोटांमध्ये असा, आणि तिसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीला सांगितलं की तो रबर बँड इथे असा खेचून परत माघारी सोडायला. तर तुम्हाला माहिती आहे असा रबर बँड खालीवर खालीवर हालायला लागेल, राईट? येस मॅम. हा, ऍक्च्युअल मध्ये तर ह्याच्यामध्ये काय होतंय, ऊर्जा ह्या दिशेने जाते अशी, म्हणजे माध्यमामधले हे जे कण आहेत ते असे वर खाली कंपित होतात. ठीक आहे, अशा प्रकारची जी वेव्ह असते तिला आपण म्हणतो मराठीमध्ये ह्याला काय म्हणतात तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दिलंय का? एकदा आपण परत क्रॉस चेक करूया. ठीक आहे, अनुतरंग आणि अवतरंग. व्हेरी नाईस. अच्छा, लॉन्जिट्युडनल काय म्हणतात साक्षी? अनुतरंग आणि अवतरंग. मी बरोबर लिहिलंय? हो मॅम. येस मॅम. छोटा आहे की मोठा आहे, बरोबर लिहिलंय का मी? येस मॅम, बरोबर आहे. हो मॅम, बरोबर. चला, आज माझं पॅड एकदम चांगलं चालतंय, तर हँडरायटिंग पण चांगलं दिसतंय. अनुतरंग आणि अवतरंग. ठीक आहे, लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजे अनुतरंग, वेव्ह म्हणजे ट्रान्सवर्स म्हणजे अवतरंग. चला ठीक आहे, आता याच्या पुढचा जो भाग आहे ना मुलांनो, तो खूप खूप जास्त महत्वाचा आहे. तो आधी नीट समजून घ्या तुम्ही.
तो भाग तुमच्या पुस्तकामध्ये एवढा व्यवस्थित कदाचित नसेल दिला. आता बघा होतंय काय, ज्यावेळी एक सेकंड, दुसरा फळा घेते मी. आता समजा इथून हा असा ध्वनी येतोय. मग ज्यावेळी ध्वनी येतोय तर आधी सगळे जे हवेचे जे कण होते ते जवळजवळ एकमेकांपासून काय होते, समान अंतरावर होते असेल. येस मॅम. सेम डिस्टन्स होते. पण आता नीट बघा, आता नीट बघा. आता मी आता ते नवीन कुठे शिफ्ट होतात ते दाखवते वेगळ्या कलर. आता जसं हा ध्वनी ऊर्जा येऊन इथे आदळली ह्या पहिल्या लाईनीवरती, तर पहिली लाईनीमधले कण काय होणार, इथे शिफ्ट होऊन जवळ गेले. बरोबर आहे. तर बघा ह्या दोघांमधलं अंतर कमी झालं, ह्या दोघांमधलं अंतर. तर आता ह्या दोघांमधलं अंतर कमी आहे, पण ह्या दोघांमधलं अंतर तर आधी जेवढं जास्त होतं तेवढंच आहे. करेक्ट आहे. मग थोड्या वेळात काय होईल, थोड्या वेळानंतर ना मग ही वाली लाईन इथे शिफ्ट होईल. राईट. आणि मग आता ह्या दोघांमधलं अंतर जे आहे ते ह्या दोघांमधलं अंतर, एक सेकंड. तर आता मग, आणि ही जी पहिली लाईन होती, ही पहिली लाईनीमधले जे इथे गेलेले ते माघारी येतील तोपर्यंत. राईट. म्हणजे आता कळते तुम्हाला, ही जी मधली लाईन आहे ती आली, ही पहिली लाईन ओरिजिनल तिच्या जागेवर गेली. याचा अर्थ पहिल्या आणि दुसऱ्या लाईनी मधलं हे अंतर एवढं जास्त वाढलं आता, आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या लाईनी मधलं अंतर एकदम कमी झालं. राईट. याचा अर्थ काय होणार आहे कळत आहे तुम्हाला, की अंतर वाढणारे कमी होणारे, वाढणारे कमी होणारे असं होत जाणार आहे. राईट. दाखवतं जर आपण असे त्याला ना मग लाईन्सच्या रूपामध्ये दाखवलं, तर जिथे ह्या हवेच्या कणा जवळ येतात आणि काही ठिकाणी जिथे असे लांब लांब जातात परत जवळ येतात, तर जिथे जवळ येतात त्याला म्हणतात कंप्रेशन. कंप्रेस होणं, कंप्रेस म्हणजे दाबून आपण त्याला जवळ आणतो, त्याला म्हणतात कंप्रेशन. ठीक आहे. आणि हे जे जिथे लांब लांब जातात त्याला आपण म्हणतो रेअरफॅक्शन. रेअर म्हणजे विरळ होणं. ठीक आहे. हे आपण गेल्या वर्षी बघितलेलं. गेल्या वर्षी कंप्रेशन म्हणजे हे आहे विरलन. ठीक आहे. हे संपीडन मधलं हे प ची वेलांटी आणि न बरोबर लिहिलंय का मी? मॅम दुसरी वेलांटी आहे, दुसरी वेलांटी. संपीडन मध्ये जी आहे ना त्याला दुसरी वेलांटी आहे. न बरोबर लिहिलंय का? न बरोबर आहे का? बरोबर आहे मॅम. यस मॅम बरोबर आहे. बर. ओके, गॉट इट. ठीक आहे. संपीडन आणि विरलन. ठीक आहे. आता बघा, नीट बघा हा मुलांनो. ह्याच्यामुळे काय होते माहितीये का, टेम्पररी थोड्या वेळासाठी का होईना हवेचा दाब कमी जास्त होतोय. सॉरी, हवेचा दाब कमी जास्त होतोय. म्हणजे काय, डेन्सिटी म्हणजे घनता माहितीये मुलांना तुम्हाला काय असतं? घनता म्हणजे आपण डेन्सिटी म्हणतो त्याला इंग्लिश मध्ये, त्याला डी ने लिहू शकतो. त्याचा अर्थ असतो मास भागिले मास अपॉन व्हॉल्यूम. मास म्हणजे वस्तुमान भागिले आकारमान. बरोबर आहे. म्हणजे आता समजा मी ना, ऐका, आता मी एक हे घेतला, एक दोन्ही पण ना प्लास्टिकचे बॉल घेतले, सेम साईजचे बॉल आहेत, दोघांची त्रिज्या बिलकुल एक समान आहे. ह्याच्यामध्ये मी ना काय भरलं नीट बघा. ह्याच्यामध्ये मी भरलं, ह्याच्यामध्ये मी वाळू भरली, वाळू. ठीक आहे. ह्याच्यामध्ये मी वाळू भरली आणि ह्याच्या आतमध्ये मी काय भरलं माहितीये का, लाकडाचा भुसा. कोणाची घनता जास्त असेल? वाळू भरलेली आहे. कारण
तेवढ्याच जागेत आणि तेवढ्याच जागेत जास्त जड वजनाचे वाळूचे कण आहेत. म्हणजे वजन आपण जर दोघांचं चेक केलं, साईज तेवढीच आहे दोघांची, पण एकाचं वस्तुमान जास्त आहे, एकाचं वस्तुमान कमी आहे आणि हलकं आहे. म्हणजे तेवढ्याच जागेत खूप जास्त गोष्ट आपण कोपली की घनता जास्त असते, आणि तेवढ्याच जागेत कमी वस्तू ठेवली की त्याची घनता कमी असते. बरोबर आहे. आता बघताय, आता तुम्ही तेच बघताय की इथे ह्या पोर्शन मध्ये हवेची घनता जास्त आहे, कारण तेवढ्याच जागेत खूप जास्त हवेचे कण जवळजवळ आलेत. आणि बिलकुल त्याच्या उलट इथे जिथे विरलन झालंय, विरलन म्हणजेच हवा तिथे विरळ झाली, हवेची घनता तिथे काय आहे, कमी आहे. याचा अर्थ आता बघा मुलांना, तुम्हाला माहिती ऑलरेडी की द्रव असो किंवा वायू असो, आपण ज्या पात्रामध्ये त्याला टाकतो त्या पात्राच्या ह्या ज्या भिंती आहेत त्याच्यावरती तो काय करतो, द्रव दाब लावतो. येस मॅम. हे आपण प्रयोग करून पण गेल्या वर्षी बघितलेलं. त्याच्यामुळे मग इथे हवेचे कण जास्त असल्यामुळे इथे हवेचा दाब पण जास्त असेल. बरोबर आहे. इथे जास्त असेल, इथे दाब कमी असेल. तर ह्याचा अर्थ सांगायचा मुद्दा हा आहे की ज्यावेळी लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजे आपण काय म्हटलेलं, कुठली वेव्ह म्हटलेलं, येस, तो तरंग ज्यावेळी जाते कुठल्या पण माध्यमातून, त्यावेळी थोड्या वेळासाठी वेगवेगळ्या दाबाचे, हवेच्या दाबाचे असे पट्टे निर्माण होतात. कमी दाबाचा पट्टा, जास्त दाबाचा पट्टा, असे पट्टे निर्माण होतात. ठीक आहे. तर हा मुद्दा ठीक आहे. आता हे मी नुसतं कमी दाबाचा जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो एवढं सांगितलंय, पण त्याचं एक सूत्र पण आहे. मग किती दाब असतो, कसं काढायचा तो दाब, त्याचं सूत्र पण आहे. ते पण आपण नंतर ना बघूया, जर पुस्तकामध्ये तुमच्या असेल तर. नसेल तर इट्स ओके, इथपर्यंत का म्हणजे माहिती बस झाली तुमच्यासाठी. ठीक आहे. चला आता पुढचं बघूया व्हिडिओचा. आता मी जे एक्सप्लेन केलं ते तुम्हाला अजून चांगलं समजेल. High air pressure, while the rare fractions are regions of low air pressure. Look at this image. हेच बघा, प्रेशर म्हणजे दाब माहितीये तुम्हाला. हाय प्रेशर म्हणजे जिथे संपीडन आहे, बरोबर आहे, कंप्रेशन आहे. आणि लो एअर प्रेशर म्हणजे जिथे विरलन आहे. It shows a sound wave created by a tuning fork and propagated through the air in an open tube. These are the regions of compression and these are the regions of rarefaction. Sound needs a medium to travel. As sound is created by the vibration of particles, it requires a medium such as air, liquid, or a solid. But how can we prove that it needs medium to travel? आता इथे जो प्रयोग दाखवणार हा कदाचित तुमच्या पुस्तकामध्ये आहे. हा प्रयोग खूप सिंपल आहे आणि इझी पण आहे. चला समजून घेऊया की ध्वनी जाण्यासाठी माध्यमाची गरज आहे. हे प्रयोगाने आपण कसं सिद्ध करतो ते यांनी दाखवले. हॅलो मॅम. Let's see. हा काय झालं? व्हायब्रेशन म्हणजे काय? कंपन बेटा, कंपन. Look at this figure. Here, an electric bell is suspended inside an airtight glass bell jar connected to a... मुलांनो बघा, आपल्याला ना आतमध्ये ही ग्लासची जार आहे, म्हणजे काचेची ही भरणी आहे, उलटी ठेवली आहे एक प्रकारची. आणि आता बघा त्याच्या आतमध्ये ही घंटा वाजते तरी पण आपल्याला क्लिअरली आवाज ऐकायला येतोय. आता नीट बघा, आवाजाकडे जास्त स्पेशली लक्ष ठेवा. A vacuum pump. As the electric bell circuit is completed, the sound is heard. Now,
if we slowly remove the air from the bell jar by using a vacuum pump, the intensity of sound goes on decreasing and finally no sound is heard when all the दिसते बेल आदळते पण आवाज येत नाहीये, कारण त्यांनी निर्वात पंप वापरून ना ह्या भरणीच्या आतमधली हवा सगळी काढून घेतली. आता नीट बघा, हे तुम्हाला दिसताना हा हॅमर आदळताना दिसेल पण आवाज नाही येत. vacuum pump. As the electric bell circuit is completed, the sound is heard. Now, if we slowly remove the air from the bell jar by using a vacuum pump, the intensity of sound goes on decreasing and finally no sound is heard when all the air is drawn out. We would be seeing the hammer striking the gong repeatedly. This clearly proves that sound requires a medium for its propagation. त्यांनी सांगितले इंटेन्सिटी ऑफ साऊंड डिक्रीजेस म्हणजे ध्वनीची तीव्रता. इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता. ध्वनीची तीव्रता कमी कमी होत जाते आणि एक वेळ अशी येते की ध्वनीच ऐकायला नाही येत. आपल्याला तो हॅमर आदळताना दिसतोय पण आपल्याला आवाज काय ऐकायला येत नाहीये. Sound waves are longitudinal waves. A wave in which the particles of the medium vibrate back and forth in the same direction in which the wave is moving. Liquids and gas. Wave passes through air. The particles of air vibrate back and forth parallel to the direction of sound wave. Thus, when a sound wave travels in the horizontal direction, then the particles of the medium also vibrate back and forth in the horizontal direction, but parallel to the direction of sound. For example, the waves produced in air when a violin wire is plugged are longitudinal waves. There is also another type of wave called a transverse wave. A transverse wave is the one in which the individual particles of the medium move about their mean positions in a direction perpendicular to the direction of wave propagation. Three basic qualities. That is, ठीक आहे. आय होप इथपर्यंत तुम्हाला समजलं. इझी होतं. 2 गोष्टी आपण बघितल्या. हा, ऍक्च्युअली 3 गोष्टी बघितल्या. एक पहिली गोष्ट आपण काय बघितली, ट्रान्सवर्स वेव्ह असते आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह असते आणि ध्वनी ही काय आहे, लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे. ही पहिली गोष्ट बघितली. दुसरं, लॉन्जिट्युडिनल वेव्ह मध्ये कंप्रेशन आणि रेअरफॅक्शन, संपीडन आणि विरलन काय असतं ते बघितलं. संपीडन आणि विरलनामुळे हवेमध्ये दाबाचे वेगवेगळे पट्टे, कमी दाबाचा पट्टा, मग जास्त दाबाचा पट्टा, परत कमी दाबाचा पट्टा, हे कसे निर्माण होतात हे आपण बघितलं. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना सगळ्या गोष्टी समजल्यात? कोणाला काही डाऊट आहे? हा, तर आता बघा मुलांनो, ध्वनी पण एक ऊर्जा आहे. ती एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाते, याचा अर्थ त्याचं काय होतंय, मोशन होतंय. राईट, गती आहे. हो की नाही? ध्वनीला गती आहे. हा, मग आपण जो पहिलाच धडा बघितलेला, गतीचे नियम बघितलेला ना, पहिला धडा. राईट, तर गतीचे नियमामध्ये बघितलेलं की कुठली पण वस्तू जी गतिशील असते तर तिची आपण गती मोजू शकतो, ती किती अंतर जाते ते मोजू शकतो, तिला किती वेळ लागतोय हे सगळं मोजू शकतो. राईट, हे आपण सगळ्यांचं तिचं विस्थापन, अंतर, वेळ, परत गती, चाल, ह्या सगळ्या गोष्टी मोजलेल्या होत्या. हो ना? तर तसंच ध्वनी पण एका जागेवरून दुसऱ्या जागी जातोय तर त्या ध्वनीशी रिलेटेड पण काही गोष्टी आपण मोजू शकतो. तर आता जसं आपण सुरुवातीच्या काही धड्यांमध्ये नवीन फिजिकल क्वांटिटी शिकलो, भौतिक राशी शिकलो. कोण सांगेल मला भौतिक राशी काय असते, आठवते? भौतिक राशी काय असते? मोजता येतं त्यांना भौतिक राशी असे म्हणतात. थँक्यू बोधवी. मला वाटतं वस्तुमान. हा, तेच मला वाटलं पुढे पाठ नाही झालं.
नो मॅम. नाही. ज्या राशी आपण सांगितलं फक्त विसराई. ज्या राशी आपण मोजू शकतो त्यांना भौतिक राशी म्हणतात. जसं की लांबी, रुंदी, वस्तुमान, अंतर, वेळ, त्वरण, बल, दाब. हा येस, ह्या सगळ्या भौतिक राशी आहेत, त्यांना आपण मोजू शकतो. आणि ज्या मोजू नाही शकत, जसं की मी किती आनंदी आहे आज, किंवा कोणता माणूस जो आहे तो इमोशनली किती स्ट्रॉंग आहे, हे सगळं आपण मोजू नाही शकत. नंबर मध्ये नाही, आकड्यांमध्ये त्याला सांगू नाही शकत आपण. म्हणून त्या भौतिक राशी नाहीयेत. ठीक आहे. ह्याला सोपं सांगितलेलं तुम्हाला आपल्या प्रकृतीची जी 5 तत्व आहेत त्याच्याशी रिलेटेड जे जे काही आपण सगळं मोजू शकतो, म्हणून त्या सगळ्यांना भौतिक राशी असं म्हणतात. करेक्ट आहे. भौतिक जग जे दिसतंय आपल्याला किंवा फील होतंय, ते भौतिक जगाशी जोडलेल्या ज्या राशी आहेत त्या सगळ्या भौतिक राशी आहेत. तर असंच आता ध्वनीशी जोडलेल्या काही भौतिक राशी आपण शिकणार आहोत. ठीक आहे. तर दोन्ही गोष्टी घेऊया आपण. लॉन्जिट्युडिनल वेव्ह पण घेऊया आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह पण घेऊया. दोघांशी रिलेटेड जोडलेल्या ह्या गोष्टी कॉमन आहेत, म्हणून त्या दोन्ही गोष्टींना मी आता एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला. आधी व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघून झाल्यावरती परत मी ती गोष्ट तुम्हाला व्यवस्थित स्वतःहून आकृती ड्रॉ करून एक्सप्लेन करेल. गेल्या वर्षी ज्यांनी 8वीला माझा क्लास अटेंड केलेला त्यांना ही गोष्ट आता परत आठवेल पुन्हा एकदा की काय शिकलेला. पण खूप सारे जण नवीन आहेत, तर चला आपण व्हिडिओ बघूया, मग मी एक्सप्लेन करते. यस मॅम. ओके मॅम. ओके मॅम. ओके मॅम. Its frequency, amplitude, and speed. Frequency, amplitude, and speed. The number of times the wavelength occurs in 1 second is called frequency. It is measured in kilohertz or cycles per second. The faster the sound source vibrates, the higher the frequency. Higher frequencies are interpreted as a higher pitch. For example, when you sing in a high-pitched voice, you are forcing your vocal cords to vibrate quickly. Thus, a high-pitched sound corresponds to more number of compressions and rarefactions passing a fixed point per unit time. Objects of different sizes and conditions vibrate at different frequencies to produce sounds of different pitch. It is usually represented by a Greek letter nu. Its SI unit is hertz. We know that compressions are the regions where particles are crowded together and represented by the upper portion of the curve. अच्छा, मुलांनो मी ना तुम्हाला हे स्वतःहूनच एक्सप्लेन करते. ठीक आहे. इंग्लिश मध्ये थोडंसं काही जणांना कन्फ्युजन वाढू शकतं की काय काय आहे, म्हणून मी स्वतःहून करते. येस मॅम. मी नवीन स्क्रीन घेते. सिंपल भाषेमध्ये समजून घेऊया. सगळ्यात आधी तर एक तरंग कशाला म्हणायचं. एक तरंग आपण कुठून ते कुठपर्यंत मोजतो. आता जसं की बघा, मी दोन्ही प्रकारच्या इथे तरंग दाखवते. लॉन्जिट्युडिनल वेव्ह पण दाखवते आणि ट्रान्सव्हर्स वेव्ह पण दाखवते. तर अवतरंग पण दाखवते, अणुतरंग पण दाखवते. तर आता जसं की समजा ही माझी जी आहे ती ठीक आहे. ही काय आहे माझी, कुठली वेव्ह दिसते ही? राईट, लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे. तर हे आहे आपलं रेअरफॅक्शन, हे कंप्रेशन, परत हे रेअरफॅक्शन, हे कंप्रेशन. ठीक आहे. असंच आता समजा मी एक काढली मुलांनो
ट्रान्सव्हर्स वेव्ह पण काढते. आता ती बघा. ठीक आहे, अशी मी काय काढली, ट्रान्सव्हर्स वेव्ह पण काढली. ठीक आहे, आता नीट बघा. एक पूर्ण रेअर फॅक्शन, जिथून हे रेअर फॅक्शन चालू होतंय आणि जिथे कंप्रेशन संपते, म्हणजे इथपर्यंत समजा, म्हणजे एक रेअर फॅक्शन आणि एक कंप्रेशन हे दोघं जण मिळून इथून ते इथपर्यंत ही जी मिळून बनते ही एक तरंग बनते. ठीक आहे, एक सिंगल वेव्ह. तसंच इथे हे वरती जे असतं हे ह्याला क्रेस्ट म्हणतात. काय म्हणतात? क्रेस्ट. क्रेस्ट म्हणजे आपल्याला मराठी तर चढाव, चढता भाग असं त्याचा अर्थ आहे. आणि हे जे आहे हे ट्रव आहे. आता हे क्रेस्ट आणि ट्रवला मराठीत काय म्हणतात आपण जरा क्रॉस चेक नंतर करू. तर हे एक ट्रव आणि एक क्रेस्ट म्हणजे इथून ते इथे जिथे ते संपते ह्या वाला भाग, ह्याला एक वेव्ह म्हणतात. ह्याला उलट पण दाखवू शकतो आपण, इथून ते इथपर्यंत पण घेऊ शकतो, एक क्रेस्ट टू एक ट्रव असं पण घेऊ शकतो, हे असं पण घेऊ शकतो. इथे पण सेम, इथे पण तुम्ही क्रेस्ट पासून जर चालू करत असाल तर क्रेस्ट ते एक एक कंप्रेशन टू एक रेअर फॅक्शन पर्यंत ह्याला एक वेव्ह म्हणतात. एक वेव्ह कशी काउंट करायची कळलं? ही पूर्णच्या पूर्ण लांब पर्यंत जाते, ही पूर्ण एक वेव्ह नसते. एक संपीडन आणि एक विरलन हे पकडून एक वेव्ह होते. सेम एक क्रेस्ट आणि एक ट्रव पकडून एक वेव्ह होते. ठीक आहे, आता एक वेव्ह कुठून ते कुठपर्यंत मोजायची ते कळलं. नंतर जसं आपण एक वस्तू दुसरी पर्यंत चालताना आपण काय मोजतो, त्याच्यामधलं अंतर मोजतो, बरोबर आहे. अंतर मोजल्यावरती तिला किती वेळ लागतोय तो मोजतो. अशा खूप साऱ्या गोष्टी आपण मोजलेल्या पहिल्या धड्यात. तसंच आता एक एक मोजायला आपण सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आहे वेव्हलेंथ. ठीक आहे, वेव्हलेंथ म्हणजेच वेव्हची लेंथ, एका तरंगाची लांबी. मराठीत काय म्हणतात त्याला? कशाला वेव्हलेंथला मराठी मॅम ध्वनी तरंग. ध्वनीचे तरंग. लांबी मोजतोय ना आपण तिची, तर त्याचं काहीतरी वेगळं ट्रान्सलेशन असेल. थांबा मी चेक करते. ध्वनी तरंगाची लहरींची लांबी. लहरींची लांबी मॅम. लहरींची लांबी. हो, तरंग लांबी. एवढा तरंग लांबी. मी चेक करते ध्वनीचा अभ्यास. ओके मॅम. तरंग लांबी आहे मॅम. तरंग लांबीचे. हो, हा, तरंग लांबीचे, बरोबर. ठीक आहे, तर सिंपल, एका तरंगाची लांबी म्हणजे तरंग लांबी म्हणजेच वेव्हची लेंथ म्हणजे वेव्हलेंथ. ठीक आहे, तर ह्याला आपण ह्या चिन्हाने दर्शवतो. जसं आपण अंतरला कशाने दर्शवलेलं, व्ही ने दर्शवलेलं, वेळेला आपण टाइम टी ने दर्शवलेलं, तसं आपण ह्या चिन्हाने दर्शवतो. आता हे चिन्ह खूप फनी, याचं नाव, ह्याला इंग्लिश मध्ये म्हणतात लॅम्बडा. आणि लक्षात ठेवायची अजून ट्रिक, ह्याला तुम्ही जर मराठीतून वाचलं तर इट इज लांबडा, है ना. लांब आहे, किती लांब आहे, म्हणजेच वेव्ह किती लांबडी आहे, म्हणून त्याचं नाव आहे लॅम्बडा. ठीक आहे, तर असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. पण जेव्हा की ज्या शास्त्रज्ञाने ह्याला हे नाव दिलेलं त्याला हे काय मराठी ट्रान्सलेशन वगैरे माहिती नव्हतं, ते तर कोइन्सिडेंटली मॅच होते. ठीक आहे, आता तुम्ही गेल्या वर्षी सांगितलं होतं ना नाव लॅम्बडा.
तुम्ही Yes. आम्हाला सर्व म्हणजे असे होतं मॅम आज चिन्हांची लिस्ट करायला लावली हा. होती तर आता ही हो, तर आता ही लेंथ आहे म्हणजे लांबी आहे, तर लांबी आपण कशामध्ये मीटर मध्येच मोजतो. तर आपण हे कशामध्ये मोजणार आहे? मीटर मध्येच मोजणार आहे. हे आपलं SI युनिट आहे, SI एकक आहे वेव्हलेंथ मोजण्याचं. ठीक आहे. आता दुसरं आता नीट लक्ष देऊन ऐका. टाइम पीरियड ऑफ अ वेव्ह. टाइम म्हणजे ना एक म्यूट करा रे माईक, मला कसं कळणार? मॅम ती माईक म्यूट असल्यामुळं चालू असल्यामुळं तुमचा आवाज डबल ऐकू येतोय. हो तेच. ह्याला ना मराठीमध्ये तरंग काळ असं नाव दिलंय. आता ह्याला आपण एका ना ह्याच्यात हे टाइम पिरियड आणि तिसरं आहे फ्रिक्वेन्सी. ह्याला एकत्र समजून घेऊया. फ्रिक्वेन्सीला आपण न्यू ह्या अक्षराने दर्शवतो, टाइम पिरियडला T ने दर्शवतो आणि फ्रिक्वेन्सीला मराठीत तुमचं नाव दिले वारंवारता. ठीक आहे. आता समजा ह्याला एक्सप्लेन मी कसं करणार आहे. समजा आता हा समजा तुमचा एक क्लासरूम आहे, वर्ग आहे तुमचा, इथे फळा वगैरे आहे. ठीक आहे. इकडे सगळेजण तुम्ही बसता आणि इथे आहे दरवाजा. ठीक आहे. आता समजा इथे वर्गामध्ये ना 10 मुलं आहेत. किती मुलं आहेत? 10. 10 मुलं आहेत आणि समजा आता मी इथे उभी आहे आणि मी काय केलं, टायमर लावले. ठीक आहे. एक सेकंड. डिजिटलच क्लॉक बनवूयात आपण. ठीक आहे. असं टायमर लावले आणि मी काय सांगितले की मी शिटी वाजवली किंवा स्टार्ट म्हटलं की पटपट पटपट एकेका मुलाने बाहेर यायचं. तर समजा मी स्टार्ट म्हटलं, सर सगळी मुलं बाहेर यायला लागली आणि सगळी मुलं बाहेर आल्यावरती मी स्टॉप केली, स्टॉप वॉच, आणि मी काय बघितलं की 10 मुलांना बाहेर यायला समजा तेवढं जास्त तर नाही लागणार. एक्झाम्पल देते मी. समजा 5 सेकंड लागले. किती? 5 सेकंड. 5 सेकंड. ठीक आहे. तर म्हणजे एका मुलाला किती वेळ लागला? मुलांना 10 मुलांना 5 सेकंड लागले. तर एका मुलाला दरवाजातून त्या दरवाजाच्या लाईन क्रॉस करून बाहेर यायला किती वेळ लागला? अरे 10ला 5 सेकंड लागले, एकाला 10 सेकंड कसे लागतील मग? मॅम एक अर्धा सेकंड लागेल. अर्धा सेकंड लागेल. येस. 0.5 सेकंड. टोटल टाइम किती लागलाय बघा ना. सूत्र काय आपलं? टोटल टाइम लागलाय 5 सेकंड आणि भागिले मुलं किती? टोटल 10. तर 5 एके 5, 5 दुनी 10 म्हणजे अर्धा सेकंड लागला. राईट. 2.5 म्हणजे अर्धा सेकंड लागेल. त्याला आपण म्हणजे काय लिहू शकतो? 0.5 लिहू शकतो ह्याला. एका मुलाला 0.5 सेकंड वेळ लागला. तर हा 0.5 सेकंड जो एका मुलाला वेळ लागलाय तो त्याचा तरंग काळ आहे. इथे एक मुलगा म्हणजे एक तरंग. एका तरंगला बाहेर यायला किती वेळ लागला त्याला काय म्हणतात? तरंग काळ. ठीक आहे. आता ह्याचा आपल्याशी काय संबंध? तर जसं की संबंध हा आहे, समजा इथे ध्वनी निर्माण झाले. ठीक आहे. आणि ही आपण एक ना रेफरन्स साठी एक हे घेतोय, जागा घेतोय. एक जसं इथे दरवाजा आहे ना, तसं इथे पण आपण एक जागा घेतोय. तर ह्या दरवाजामधून आपली ध्वनीची एक तरंग बाहेर निघायला, म्हणजे एक रेअरफॅक्शन आणि एक कंप्रेशन, म्हणजे एक संपीडन आणि एक विरलन बाहेर निघायला, पूर्ण एक वेव, एक तरंग बाहेर निघायला किती वेळ लागला? त्याला म्हणतात टाइम पिरियड, म्हणजेच तरंग काळ. सिंपल. एका तरंगेने एका जागेमधून क्रॉस करून जाण्यासाठी किती काळ घेतला, म्हणजेच तो तिचा तरंग काळ आहे. सिंपल. येस मॅम. अच्छा. आता सांगा इथे नीट. आता बघा, 10 मुलांना
10 मुलांना 5 सेकंड लागलेले, बरोबर आहे. मग मला आता एक सांगा, एका सेकंदामध्ये किती मुलं बाहेर आली ह्या दरवाजातून? 2 मुलं. 2 मुलं. 2 मुलं, बरोबर. तर हा जो 2 आकडा आहे ती आहे वारंवारिता. म्हणजे एका सेकंड मधून प्रत्येक सेकंड नंतर किती किती मुलं बाहेर पडतात आहेत? 2 मुलं प्रत्येक सेकंडने बाहेर पडतात आहेत. म्हणजे वारंवारता किती आहे? 2. तर हीच वारंवारिता, ह्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीला आपण दर्शवतो ह्या लेटर, ह्याला न्यू म्हणतात. ठीक आहे, न्यू म्हणतात ह्याला. आणि ह्याचं जे हे आहे ते SI एकक आहे, हर्स्ट, एका सायंटिस्टच्या नावावरती. आणि आपण टाइम पिरियड, वारंवारता आणि फ्रिक्वेन्सी दोघांचा एकमेकांशी काय संबंध आहे की वारंवारिता जी आहे आपण न्यू हे 1/T ह्याने काढू शकतो. आता हा एक कशाचा आहे माहितीये? तो 1 सेकंड. एका सेकंड मध्ये किती ध्वनी तरंग बाहेर, एका सेकंड मध्ये किती काळामध्ये किती ध्वनी तरंग बाहेर येतात तेच काढायचे ना आपल्याला. म्हणून ध्वनी तरंग, एका ध्वनी तरंगेचा काळ आणि 1 सेकंड, बरोबर ना. एका मुलाला बघा किती वेळ लागलेला, एका मुलाला अर्धा सेकंड लागलेला. 1/अर्धा, 1 सेकंड भागिले अर्धा सेकंड एका मुलाचा. ते केल्यावरतीच आपल्याला उत्तर 2 मिळेल ना, छेदाचा छेद अंश असतो. मग हेच 2 उत्तर आपल्याला मगाशी मिळालेले इथे. म्हणून हे वारंवारता आणि ह्याचं हे असं रिलेशन आहे की न्यू इज इक्वल टू 1/T. ठीक आहे. आता ह्याच सूत्रावर आधारित आपण नेक्स्ट क्लासमध्ये गणित सोडवणार आहोत. ठीक आहे. तर चला, आता मी आता टाइम बघितलं, आपला टाइम झालाय. जरा स्क्रीनशॉट घ्यायचा होता. अच्छा, ठीक आहे, बरं झालं मी बडी 4चा क्लासच होत नाही. मुलांना आता पुढच्या आठवड्यापासून सगळे क्लासेस रेग्युलर होतील. ठीक आहे, डोंट वरी. चला, स्क्रीनशॉट घ्या, मग आपण क्लास संपूया. स्टॉप करू. बाय मॅम.